जय महाराष्ट्र मित्रांनो, परिक्रमा करतात बघा खूप सारे लोक. गिरनारला जायचं किंवा राजगडला प्रदक्षिणा चालत मारायची किंवा एखाद्या देवस्थानी चालत जायचं, सायकलवरनं जायचं. तर अशा ज्या कृती असतात ना मित्रांनो, याला ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हटलेलं आहे माहिती आहे का? शारीरिक तप करणं. शारीरिक तप म्हणजे काय की मनामध्ये अध्यात्म ठेवायचं आणि एखाद्या आध्यात्मिक ठिकाणाची परिक्रमा करायची, तिथं चालत जायचं, म्हणजे शरीराची हालचाल झाली पाहिजे. तर असा जो आपण शारीरिक तप करतो का नाही, त्याच्यावेळी काय होतं ते ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे. तर शारीरिक तप केल्यामुळं काय होतं, आपल्या शरीरातील ब्रह्म ऊर्जेचा अंश जागा होतो. म्हणजे ब्रह्मांडातील जी काही ऊर्जा आपल्या व्यक्तिमत्वामध्ये, शरीरामध्ये आहे ना, त्यातील काही अंश असा शारीरिक तप केल्यामुळं तो जागृत होतो. तर ते परिक्रमा करताना ते बऱ्याच लोकांना जे अनुभव येतात ना, आध्यात्मिक अनुभव येतात किंवा जे काही चमत्कारिक अनुभव येतात ना, त्याचं कारण हे असतं, शरीराची हालचाल होत असते, सोबत मनामध्ये अध्यात्म असतं. आणि तो एक तप आहे ना, परिक्रमा करणं म्हणजे चालत डोंगरावरती जाणं किंवा प्रदक्षिणा मारणं, हा एक तप आहे ना. तो हा शारीरिक तप ज्यावेळी घडतो ना, त्यावेळी तो ब्रह्म ऊर्जेचा अंश जागा होतो आणि आपल्याला आध्यात्मिक अनुभव येतात. सकाळी 5 वाजता उठायचं, सडा रांगोळी करायचं. हे सडा रांगोळी सुद्धा करणं सकाळी उठून, हा सुद्धा मित्रांनो शारीरिक तप आहे. त्यातून आपला ब्रह्मऊर्जेचा अंश जागा होतो. आता हे कोणत्या ज्ञानेश्वरीमध्ये अध्यायामध्ये लिहिले ते तुम्ही वाचून मला सांगायचं. म्हणून बघा, माझे जे चालत राहायचे ब्लॉग तुम्ही जर वाचले ना, त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी चालत जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. चालत जायचं, ते शारीरिक हालचाल होते आणि तिथं जे मंदिर आहे, देऊळ आहे, तिथं गेल्यानंतर जो आनंद मिळतो, जी आपल्यामध्ये ऊर्जा जाणवते ना, ती एक वेगळ्या प्रकारची असते. आणि ती ऊर्जा ज्यावेळी आपल्याला जाणवते, त्यावेळी ते मॅनिफेस्टेशन आपण ज्या गोष्टीसाठी करतो ना, ते लवकर होतं.